चला नमस्कार। बघा मित्रांनो, आज आपण नवीन प्रश्न घेऊन आलेलो आहोत जे की पोलीस भरती 2024 मध्ये आलेले असतील। बघा मित्रांनो, असे प्रश्न आपल्याला कसे सॉल्व करायचे आहेत ते तुम्हाला मी काही सेकंदात सांगतोय। बघा काय प्रश्न पहिला काय आहे, तर मनोहर रावांनी आपल्या एकूण शेताच्या 1/5 भाग सेंद्रिय खत वापरले, 1/4 भागात त्यांनी रासायनिक खत वापरले आणि उरलेल्या 55 एकर क्षेत्रात त्यांनी गांडूळ खत वापरले, तर त्याचे एकूण क्षेत्र किती किंवा एकूण शेत किती त्याच्याकडे आहे असा प्रश्न आहे। आता सर इथं काय आहे, तर 1/5 काय वापरले, तर सर सेंद्रिय खत वापरले। त्याच्यानंतर रासायनिक खत किती वापरले, तर अधिक 1/ हे सर 4 आहे आणि अजून त्याच्याकडे 55 एकर उरले, म्हणजे त्या पठ्ठ्याकडे 100-150 एकर शेती आहे, रहिशी माणूस आहे बरोबर। आता काय करायचं, फक्त हे यांचं फक्त बेरीज करा। 4×5 तर सर 20 असं तिरकस गुणाकार करा। 4×1 तर सर 4 अधिकचं चिन्हामुळे अधिकचं असं तिरकस करा। 5×1 तर सर 5, 4×5 सर 9 आणि हे 20। आता मित्रांनो काय करायचं आहे, आता मला हे 9 आणि 20 यांच्यामध्ये फरक बघा, म्हणजे 9 मध्ये मी किती मिळवलं तर सर 20 होते, तर सर 11 जर मिळवले तर सर 20 होते, म्हणजे हे 20 बाकी आहे ना, तर हे 20 म्हणजे हे 11 म्हणजे आहे सर 55, म्हणजे हे जे वरचे आहेत ना ते त्यांच्यापैकी आहेत, एकूण क्षेत्र 20 आहे, म्हणजे सर 11 म्हणजे किती आहे तर सर 55 आणि हे 20 म्हणजे आपल्याला विचारलं आहे किती आहे, हे 20 म्हणजे सर किती। इथे फक्त मित्रांनो गुणाकार टाका, हा 11 इथे घ्या। आता फक्त मित्रांनो कटछाट करा, 11×1 11, 11×5 तर सर 55, 20×5 तर सर 100, म्हणजे 100 एकर जमीन आहे त्या व्यक्तीकडे। कोणाकडे, तर ह्या मनोहर रावाकडे किती एकर जमीन आहे, तर सर 100 एकर जमीन आहे सर असं ऑप्शनमध्ये, तर हो सर ऑप्शन क्रमांक 2 मध्ये आहे। अशा प्रकारे मित्रांनो तुम्हाला या गणिताला सहजरित्या सॉल्व करायचं होतं। गणित कुठे आला होता, तर यवतमाळ पोलीस भरती 2024 मध्ये। काही अवघड नव्हतं, काय केलं ते व्यवस्थित समजून घ्या बरोबर। चला पुढचा प्रश्न बघा काय आहे। आता हा प्रश्न बघा, हा प्रश्न काय, प्रश्न मित्रांनो क्वालिटी आहे बरं का, ठाणे पोलीस भरती 2024 मध्ये आलेला हा प्रश्न आहे। आता बघा काय आहे, रेणू आणि जैन ह्या 2 मैत्रिणी आहेत, यांनी काय केलंय 10/7 किलो संत्री घेतले आणि 9/4 किलो काय घेतले तर सर सफरचंद घेतलंय। जर त्यांनी 10 किलो 7 किलो घेतलं तर आपण काही सांगितलंच ना, पण यांनी सर अपूर्णांकात सांगितलंय। 10/7 किलो संत्री घेतली आहे आणि 9/4 किलो सर सफरचंद घेतले, विकत घेतले, तर त्यांनी एकूण किती किलो घेतलंय फळ असं म्हटलंय। आता सर संत्री पण फळ आहे, सफरचंद पण फळ आहेत। आता फक्त काय करायचं आहे, हे सर 10/7 आहे, दोन्ही मिळून म्हणजे अधिक करा आणि आहे ना दोघांची एकूण किती आहे तर बेरीज करा, सर 9/4 आहे बस। आता काय करायचं, खालच्यांचा गुणाकार करा, 7 चूक तर सर 28, आता तिरकस करा, 10 चूक तर सर 40, हे अधिकचं चिन्ह अधिकचं, 9×7 तर सर 63। आता 63चा 3 काढा, 60 आणि 40 सर 100, म्हणजे सर 103 भागीला किती आहे तर सर 28। क्लिअर का, हा। आता पुढे काय करायचं आहे, यांना फक्त भाग द्यायचा आहे। आता सर यांच्यात भाग किती जातो, तर भाग सर 3 ने पूर्ण जातो, उरतात किती तर 19 आणि हे सर 28 बरोबर। माझं उत्तर असेल हे आहे सर असं ऑप्शनमध्ये, तर हो सर ऑप्शन क्रमांक 3 आहे उत्तर। 3 पूर्ण आहेत, 19 बाकी आहेत आणि 28 छेदात आहे। तर अशा प्रकारे मित्रांनो तुम्हाला या गणिताला सॉल्व करायचं, फक्त याला आपण भाग दिलाय बरं का, आणि हे व्यवहारी अपूर्णांकाचं आहे तर पूर्णांकयुक्त अपूर्णांकात केलं आहे। आणि हे मी तुम्हाला माझ्या लेक्चरमध्ये सांगितलेलं आहे की व्यवहारी अपूर्णांकाचा पूर्णांकयुक्त अपूर्णांकात कसं करायचं आहे, व्यवहारी अपूर्णांकाचा दशांश अपूर्णांकात कसं करायचं आहे, व्यवहारी अपूर्णांकाचा पूर्णांकयुक्त अपूर्णांकात कसं करायचं आहे, हे मी तुम्हाला माझ्या बेसिक लेक्चरमध्ये सर्व क्लिअर केलेलं आहे। जर मित्रांनो तुम्ही तुमची जर मित्रांनो गणितामध्ये खरोखर गणित तुमचं क्लिअर नसेल, गणितामध्ये तुमचं काही वीक असेल, तर माय विघ्नहर्ता ॲप आहे, ह्या ॲपवरती आपण पूर्ण काही डिटेलमध्ये क्लिअर केलेलं आहे। तिथे पोलीस भरतीची बॅच, पोलीस भरती PYQची बॅच, MPSC PYQची बॅच आणि MPSCची स्पेशल तिथे चालू आहे, ते तुम्ही बघू शकता। जर तुमचं गणित वीक असेल तर मी म्हणतो की तुम्ही जर ते गणित पूर्ण बॅच तिथे बघितली तर गणितामध्ये तुम्हाला कोणता डाऊट राहणार नाही। क्लिअर, चला पुढचा प्रश्न। हा आता हा प्रश्न काय आहे, आता प्रश्न बघा काय आहे, आणि जर मित्रांनो मी शिकवतो ते जर समजत असेल तर फक्त एक व्हिडिओला एक लाईक येऊ द्या म्हणजे बस झालं। आता बघा काय आहे,
आता बघा 2 आहे आणि कंसात x वजा 3 आहे, तर पहिले यांचा गुणाकार करून घ्या. म्हणजे काय येईल सर? सर 2x येईल. मग ह्या 2ने मी x ला गुणतोय आणि 2ने 3 ला गुणतोय, वजा 2 त्रिक तर सर 6. बस आता काय आहे, 3 सर 5 आहे आणि कंसामध्ये सर x आहे अधिक सर 4 आहे. आता फक्त काय करायचं मित्रांनो, ह्या 5ने याला गुणा. हे बरोबर 5 आहे ना छेदामध्ये, तर 5 दुनी तर सर 10x वजा 5 तर सर 30. बरोबर. आता जो अंशामध्ये 3 आहे, 3ने ह्या कंसाला गुणा. 3 म्हणजे 3x अधिक 3 चूक तर सर 12. आता फक्त हा 3x आणि 10x एका इकडे आणा, म्हणजे सर 10x आहे. बरोबर. हा 3x इकडे अधिक आहे, तिकडे काय होईल तर वजा होईल. म्हणजे वजा सर हे 3x म्हणजे किती राहील, तर हा 3x 10x मधून 3x वजा होतील ना, तर सर हे 7x होईल. बरोबर. हां, आता सर इकडे अधिक आहे, तर हा 30 तिकडे जाईल, इकडे वजा आहे तर तिकडे काय होईल तर अधिक होईल. म्हणजे 30 आणि 12 किती होतील तर सर 42 होतील. कारण इकडे वजा आहे ना, तर तिकडे अधिक होऊन जाईल सर ते. आता 7 इकडे गुणिला आहे तर तिकडे काय होईल भागीला होईल. म्हणजे जर तुम्ही 42ला 7ने भागलं तर किती, 7 सकम तर 42. म्हणजे x बरोबर काय आलं सर आपलं, आणि आपल्याला विचारलं आहे काय, x म्हणजे काय विचारलं आहे आपल्याला, तर x बरोबर काय आलं सर, तर x बरोबर आलं सर 6 आहे सर असं ऑप्शनमध्ये. तर हो सर, ऑप्शन क्रमांक 3 मध्ये आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो तुम्हाला या गणिताला सहजरित्या सॉल्व करायचं होतं. गणित काही अवघड नव्हता, फक्त गणिताची कन्सेप्ट अवघड आहे. ती कन्सेप्ट एकदा तुम्हाला समजली तर गणित काही अवघड नाही आहे. चल आता हा प्रश्न बघा काय आहे. चल आता बघा, एखाद्या संख्येची 3/4 चा 2/5 जर 174 आहे तर ती संख्या कोणती, असा आपल्याला प्रश्न आहे. आता काय करायचं मित्रांनो, एक संख्या आहे माहीत नाही, फक्त सर 3 आहे आणि हे 4 गुणिला 2/5 म्हणजे हे चा आहे ना, चाच्या जागेवरती मी गुणाकार टाकतोय. आता सर कुठं तिरकस गुण कटछाट होतं आहे का. बरोबर. आणि हे सर 174 आहे. असं काय, हे 174 जर 174 आहे म्हटलं ना, यांचं जे आता हा 0 2ने कट होईल. आता भाग जातो का तर नाही, म्हणजे सर 3 राहील. बरोबर. 5 दुनी तर सर 10 राहील आणि हे 174 आहे. आता हा 3 म्हणजे 174 आहे. क्लिअर करा, हे 3 म्हणजे सर 174 आहे. आणि आपल्याला काय विचारलं आहे तर ती संख्या कोणती, तर ती संख्या 10 असेल ना, तर 10 म्हणजे सर किती, हे 10 म्हणजे सर किती. इथे फक्त गुणाकार टाका, हा 3 सर भागिले आणा. फक्त मित्रांनो आता कटछाट करा. 3 1 3, 3 5 तर सर 15, उरले 2 त्याला जा, 3 8 तर सर 24. क्लिअर. आणि आता काय असेल, हा फक्त गुणा ना, 58 गुणिले 10 आहे, तर हा 0 फक्त इकडे देऊन टाका. म्हणजे 58 वरती 1 0 म्हणजे 580 असेल ती संख्या आहे सर असं ऑप्शनमध्ये. तर हो सर 580 ऑप्शन क्रमांक 4 मध्ये आहे. आणि अशा प्रकारे मित्रांनो तुम्हाला या गणिताला सॉल्व करायचं होतं. क्लिअर. जर मित्रांनो तुम्हाला समजत असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा. चला पुढे. चल आता ही संख्या सांगा काय आहे, याचं उत्तर काय. छत्रपती संभाजीनगर 2024चा प्रश्न आहे. एका संख्येचा 3/8 भाग जर बरोबर 21 तर ती संख्या कोणती आहे. आता 3 म्हणजे 21 आहे सर, तर सर 3 म्हणजे 21 आणि सर 8 म्हणजे किती. बस इथे मित्रांनो गुणाकार टाका, हा 3 सर इथे आणा. फक्त मित्रांनो आता कटछाट करा. 3 1 3, 3 7 21, 8 7 तर सर 56. म्हणजे ती संख्या कोणती आहे सर, तर ती संख्या आहे सर 56 आहे सर असं ऑप्शनमध्ये. तर हो सर ऑप्शन क्रमांक 4 मध्ये आहे. आणि अशा प्रकारे मित्रांनो आपल्याला या गणिताला सॉल्व करायचं होतं. क्लिअर. चल पुढचं गणित. आता हा बघा काय आहे. 420 मुलांपैकी 1/3 मुले पास झाले तर नापास झालेले मुले किती. आता सर मला सांगा, एकूण मुले किती तर 420, त्यांच्यापैकी पास किती झाले, पास झाले सर 1/3. मग सर 1/3 पास झालेत तर 2/3 मी नापास झाले असं म्हणतो. हो सर बरोबर आहे. मग आता आपलं नापासच विचारलं आहे ना, मग नापास झालेत एवढे. मग आपण आता 3 म्हणजे किती आहे तर सर एवढे पूर्ण. हे खालचा अंक छेदातला पूर्ण 3 असतो, याच्यापैकी एवढे हे काय झालं पास किंवा नापास अंशामधलं ती गोष्ट असते. मग सर हे 420 आहे आणि नापास किती झाले तर सर 2 नापास झालेत. बरोबर. आता इथे फक्त गुणाकार टाका, हा 3 सर भागिले आणा. आता फक्त मित्रांनो कटछाट करा. 3 1 3, 3 1 3, 3 चूक तर सर 12, हा 0 येते. 14 दुनी तर सर 28 आणि हा 0 येते. म्हणजे 280 मुलं काय झालेत तर 280 मुलं झाले सर नापास. क्लिअर. ऑप्शन क्रमांक असेल आपलं 4.
अशा प्रकारे मित्रांनो तुम्हाला या गणिताला सॉल्व करायचं होतं. जर मित्रांनो तुम्हाला खरोखर गणित हा विषय अवघड वाटत असेल तर माझी बॅच तुम्ही परचेस करून घ्या. त्या बॅचमध्ये तुम्हाला सर्व बेसिकपासून ते ॲडव्हान्सपर्यंत गणितामध्ये तुमचं सर्व कन्सेप्ट क्लिअर होऊन जाते. आपलं ॲप्लिकेशन आहे, प्ले स्टोअरवरती जावा तुम्ही. माय विघ्नहर्ता हे तुम्ही नाव सर्च करा. माय विघ्नहर्ता तुम्ही हे नाव सर्च केलं की तुम्हाला लगेच प्ले स्टोअरवरती तुम्हाला दिसतंय. गणपतीचा फोटो आहे आणि ते तुम्ही परचेस करा. त्याच्यात तुम्हाला कोर्स दिसतील आणि त्याच्यानुसार तुमच्या अभ्यासाला गती द्या. ठीक आहे. एक मुलगा काय आहे? एक मुलगा त्याच्या 3/4 प्रवास काय आहे? 3/4 प्रवास रेल्वेने, 7/20 प्रवास बसने आणि उरलेले प्रवास 7.5 किलोमीटर पायी करतो. काय म्हणते? तर पायी करतो. तर पूर्ण बरोबर पायी पूर्ण करतो तर एकूण प्रवास किती असं आपल्याला विचारलं. आता सर 3/4 किती आहे? तर 5. तो कशाने करतो? तर सर रेल्वेने. आता पुढे अधिक 7/20 तो कशाने करतोय? तर सर बसने करतोय. आणि पुढे त्याच्याकडे अजून उरलेला आहे. पहिले यांची बेरीज करून घ्या म्हणजे तुम्हाला आता 20/5 तर सर 100 बरोबर. 20/3 तर सर 60 अधिक 7/5 तर सर 35. आता 60 आणि 35 किती? तर सर 95 आणि भागीला किती आहे? तर भागीला सर 100. आता बस आता 100 पैकी तो 95 प्रवास केला आहे कशाने? तर रेल्वेने आणि बसने. उरला आहे किती? 5 आणि त्या 5ची किंमत काय? 7.5. म्हणजे सर हे 5 म्हणजे सर 7.5 आहे. सर हे 5 कसं आलं? ते 5 उरलेलं आहे ना. आता रेल्वेने आणि बसने तर 95 केलं 100 पैकी. तर 95 बाकी आता 5 बाकी राहतील ना. 5 दिले आपल्याला, हे उरलेले आहेत. आणि 100 म्हणजे किती आपल्याला विचारलं आहे? तर 100 म्हणजे सर किती? हा 100 एकूण आहे ना. बस इथे मित्रांनो गुणाकार टाका. हा 5 भागीला आणा. हा पॉईंटच्या नंतर एक अंक आहे तर हा काढून टाका. इथे 0 देऊन टाका म्हणजे हा कॅन्सल झाला. 50 एक 50, 50 दुनी 100, 75 दुनी तर सर 150. म्हणजे किती किलोमीटरचा प्रवास आहे त्याचा? तर सर 150 किलोमीटरचा प्रवास आहे सर असं ऑप्शनमध्ये. तर हो सर ऑप्शन क्रमांक 3मध्ये आहे त्याचं उत्तर. अशा प्रकारे मित्रांनो तुम्हाला या गणिताला सहजरित्या सॉल्व करायचं होतं. क्लिअर? ठीक आहे. चल आता हा पुढचा प्रश्न बघा. आता हा प्रश्न काय आहे? आता या प्रश्नाला आपल्याला कसं सॉल्व करायचं आहे हे बघा. आता बघा मित्रांनो यवतमाळ पोलीस भरती 2024चा हा प्रश्न आहे. बघा काय करायचं होतं आपल्याला. हां चला 1चा वर्ग आहे, 2चा वर्ग आहे, 3चा वर्ग आहे, बेरीज आहे आणि कुठपर्यंत आहे? तर सर 10चा वर्ग आहे. फक्त काय करायचं आहे सर 10 घ्यायचं आहे गुणीला 11 करायचं आहे. 10 शेवटची संख्या याची त्याच्या पुढील अंक आणि गुणीला ह्या दोघांची मग बेरीज करायची. किती होईल? तर सर 21 आणि भागीला मित्रांनो फक्त 6 घ्यायचं आहे. संपलं. मनाने फक्त आपण 6 घ्यायचा फॉर्म्युला तो फॉर्म्युल्यामध्ये आहे. चल आता बघा 3 दुणी 6, 3 7 सर 21, बे 1 बे, बे 5 10, 7 5 तर सर 35 गुणीला सर 11, 11 5 तर सर 55, 55 5 हातच्याला 11 त्रिक 33 आणि 5 सर 38. म्हणजे आपलं उत्तर काय असेल? तर उत्तर असेल मित्रांनो 385 आहे सर ऑप्शनमध्ये. तर हो सर अशा प्रकारे मित्रांनो तुम्हाला या गणिताला सहजरित्या सॉल्व करायचं होतं. आणि मित्रांनो जर तुम्हाला असेच खरोखर नवीन आणि ट्रिकी आणि कन्सेप्च्युअल प्रश्न बघायचे असतील तर आपलं ॲप्लिकेशन डाउनलोड करा. माय विघ्नहर्ता म्हणून हे ॲप्लिकेशन आहे. ते ॲप्लिकेशन डाउनलोड करा. त्याच्यामध्ये तुम्हाला पूर्ण हे कन्सेप्ट तुम्हाला त्याच्यामध्ये घेतलेले आहेत. ठीक आहे. इथेच आपण थांबूया. जय हिंद.